ज्ञानेश्वरी पठनाध्याय दुसरा ओव्या 306 ते 325 श्लोक 60 ते 63। तो उदकाचे बळे अधिके जैसा आडवेली अंगे फाके तैसा मानसी विषोपोखे रसनाद्वारे हेरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमन ये रस फटे जे जीवन हे न घटे येणे विण मग अर्जुना स्वभावे ऐसी आई नियमाते पावे जै परब्रह्म अनुभवे होने जाईजे तै शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरती जै सोहम भाव प्रतीती प्रगट होय यततो योहपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चिति इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मन। एरवे अर्जुना हे आया नये साधना जे राहटता ती जतना निरंतर जया ते अभ्यासाची घरटी यमनियमांची ताटी जे मना ते सदा मोठी धरुनी आहती तेही किसती कासाविसी या इंद्रियांची प्रौढी ऐसी जैसे मंत्रज्ञाते विवसी भुलविका देखई विषय हे तैसे पावती वृद्धी सिद्धीचेनी विषे मग आखळीती स्पर्शे इंद्रियांचे ते संधी मन जाये मग अभ्यासी ठोठावले ठाये ऐसे बळकटपणे आहे इंद्रियांचे तानि सर्वाणि संयम्य युक्त आसित मत्पर वशे हि यस्य इंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता म्हणून ऐके पार्था याते निर्दयी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडोनिया तोच तू जाण योगनिष्ठेसी कारण जयाचे विषय सुखे अंतःकरण जखवेना जो आत्मबोध युक्तो होऊनी असे सततो जो माते हृदया अंतु विसंबेना एरवी बाह्य विषय तरी नाही परी मानसी होईल जरी काही साध्या तोची पाही संसारू असे जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहुवसो मग निभ्रांत करीनाशू जीवितासे
तैसी विषयाची शंका मन वसती देखा घातू करी आशेखा विवेक जाता ध्यायतो विषयान् पुंसा संगस्तेषु पजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधान् भवति सन्मोहः सन्मोहात् स्मृति विभ्रम स्मृति भ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशः प्रणश्यति जरी हृदयात ये विषय स्मृती तरी निसंगाची आपजे संगती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची जेत काम उपजला तेत क्रोध आधीची आला क्रोधी असे ठेविला सन्मोह जाणे सन्मोहा झालिया व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती सडवाते ज्योती आत दैसी का अस्तुमानी निशी जैसी सूर्य तेजाते ग्रासी तैसी दशा स्मृती भ्रंशी प्राणियांची मग अज्ञानांध केवळ तेने आपलं विजेत सकळ तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी रामकृष्ण हरी।